सिद्धार्थला अंगावर ठेका दिल्यानंतर सगळे लवकर यायला लागले. दुपारपर्यंत कामाला जोर असे. दुपारी एक एक गायब. काम ब्रासवर होतं. कमी काम झालं तर कमी पैसे द्यायला लागणार. तोटा शेवटी सिद्धार्थचा होता, पण मला पाऊस लागण्यापूर्वी काम हवं होतं. मी जळफळत होतो, चिडत होतो, पण कोणीच मला भीक घालत नव्हतं. हप्ता भरला, झाल्या कामाचं मी माप घेतलं, हिशोबानं पैसे दिले. 1000 भर अंगावर द्या की, सिद्धार्थ म्हणाला. नाही, मी काम झालं तेवढे दिले. हे बघा, याचे 7 दिवसांचे एवढे, हे याचे ते त्याचे, मला नाही ना पैसे राहत. मग त्याला मी काय करणार? मी पैसे दिले नाहीत. गयावया केली तरी मी काही पैसे दिले नाहीत. दुसऱ्या दिवशी कामावर गेलो तर एक माणूस नाही. आता दिवसभर वाट पाहिली. दुसऱ्या दिवशी जवळ वाडी गाठली. सिद्धार्थचं घर शोधलं. सिद्धार्थ घरीच होता. काल कामावर आला नाहीत. कसं येणार? गाडीवाला फुकट आणणार का? मी पैसे दिले होते ना. राहत्यात का ते पैसे? मी म्हणत होतो ना 1000 भर अंगावर द्या. शहाणा बनलो, 1000 रुपये दिले. आता कसं? उद्या 8 माणसं घेऊन येतो. आत्ता जाऊ की? आता त्या भाड्यांना शोधायचं कुठं? त्यांनी गाठला असेल मेढा. मेढ्याला? दुसऱ्या कुठल्या कामाला गेले असतील का? काम कसले करतात होते? प्यायला गेले असतील. मी बोललो नाही. गाडी भाड्याला पैसे नाही आहेत आणि प्यायला कुठनं आले विचारणार होतो. पण शहाणपण कधी कधी पेंड खातं. दुसऱ्या दिवशी 6 जण आले, पण मागचे पाढे पुढे. दुपारी फुल, काम बंद. 7 दिवसांनी पगाराचा दिवस आला. सर, उचल कापू नका बरं का, सिद्धार्थनी बजावलं. अरे पण अहो, 1,500 आणखीन उचल द्या. मग 2,500 होईल उचल. अहो, मी कुठं जातोय का? फायनल हिशोबाला काढून घ्या ना. फायनल हिशोब राहतोय कुठे? अहो, तुम्हाला 8 दिवसात पत्रा ठोकायचा ना. नाही म्हणू नका. कॉन्ट्रॅक्टर, ठेकेदार, बिल्डर यांचं दुःख मी अनुभवत होतो. इकडे आड तिकडे विहीर. काम उरकत नव्हतं. पैसे जात होते. एक जात सगळे दारुडे होते. माझ्या कामाच्यापासून मोळाचा ओढाजवळ तिथे देशी दारूचं दुकान. दुपार झाली की त्यांना तहान लागले आणि ते जात. मी नवीन पर्याय शोधला. आपणच यांना दारू पुरवायची, फुकट द्यायची. संध्याकाळी 7 वाजता. त्या फुकटच्या दारूच्या लालसेनं किमान सायंकाळपर्यंत तरी काम करतील ही माफक अपेक्षा. माझ्यातल्या शिक्षकानं आत्तापर्यंत 15-3 आठवड्यात उपदेशाचे खूप डोस पाजले होते. दारू वाईट असते, लिव्हर खराब होतं, पचनशक्ती क्षीण होते, कार्यक्षमता कमी होते वगैरे वगैरे त्यांना ऐकवलं होतं. जेवढी पाजळता येईल तेवढी अक्कल पाजळली होती, पण उलटा गाडा. आज त्यांना मी दारूचं प्रलोभन दाखवणार होतो, नव्हे माझ्या पैशांनी पाजणार होतो. गवंडी बिगारी मिळत नव्हते. यांना सोडता येत नव्हतं. ठेवावं तर अर्धा दिवसच काम. आठवड्याला हिशोबापेक्षा जास्त उचल. त्यावेळी माझ्याकडे मारुती ओमनी गाडी होती. मला चालवायला येत नव्हती. ड्रायव्हर ठेवला होता. त्या ड्रायव्हरला मी पैसे दिले. देशी दारूच्या बाटल्यांचं नाव माहिती नाही. त्याला सांगितलं घेऊन ये. तो तयार होता. पांढऱ्या 6 क्वार्टरी घेऊन येतो. पांढऱ्या क्वार्टरी दुपारीच दाखवायला लागायच्या. केवळ बघून त्यांचा स्टॅमिना वाढायचा. आता कामाला गती आली. 6ला पदरात 1-1 क्वार्टर, तीही फुकट, पदर मोड नाही. ती पिऊनही ते मोळाच्या ओढ्यावर किक मारून घ्यायला जात ही बाब वेगळी. सिद्धार्थ म्हणाला, एवढ्यानं काय होते? पाणी पिल्यासारखं वाटते, किकच बसत नाही. आता त्या किकशी माझा संबंध नव्हता. मला कामाची किक बसली होती एवढं खरं. मी शिक्षक होतो, आदर्श शिक्षक होतो. या दारू प्रकाराला माझा मनापासून विरोध होता. मनाला पटतच नव्हतं. वेदना देणारी गोष्ट होती ती. त्या पापात वाटेकरी होत असल्याच्या भीतीपोटी पांढऱ्या क्वार्टरी आणायला मी जात नव्हतो. ते काम माझ्या ड्रायव्हरचं, रोहिदासचं. एक दिवशी सिद्धार्थ म्हणाला, अहो, तुम्ही ड्रायव्हरला कशाला पाठवता? मग आणणार कोण? अहो, त्यो 6 आणतो, 2 एकटा आणतोय. एवढे पैसे त्याच्याकडे कुठले? पैसे तुमचे. माझे? मला सांगा, 22ला 1 पांढरी भेटती. 6चे किती झाले? 132. मग तुम्ही त्याला किती देता? 180. बघा, वरचे मारले का नाही त्यांनी? अरे पण संध्याकाळी वास वगैरे काही येत नाही. अहो, दुपारीच आणतोय तो. उगाच का तुमच्यापासून लांब लांब फिरतो? हे सगळं डोक्याच्या वरून जाणार होतं, पण शिकत होतो. लहानपणापासून आठवतंय.
दारू पिणारा बहुतेक माझ्याजवळ उभा राहत नसे. मी त्याच्यासाठी विशेष काही केलं होतं असं नाही, पण माझा सन्मान राखला जायचा. आता त्याच सन्मानाला मी पांढरी पाजत होतो. व्यावसायिक व्हायची नशा मला चढली होती. मी शिक्षक, त्यापूर्वी हातगाडी ओढणारा, मोठ्या मार्केटमध्ये कपड्यांच्या घड्या घालणारा. आता मला डीलर व्हायचं होतं, त्यासाठी मी झटत होतो. काम चालू होतं. येणारे जाणारे म्हणत, काय चाललंय मास्तर, काय करताय गुरुजी, अहो साहित्य लेखून सोडून हे काय चाललंय. मी थाटात सांगायचो, अरे डीलरशिप घेतली, मोटरसायकल विकणारे. वाह वाह वाह, महाराष्ट्रीयन माणसं या धंद्यात उतरत नाही, तुम्ही उतरला, लय छान. मला अभिमान वाटायचा, गर्वही वाटायचा. एजन्सीच्या इमारतीबरोबर मनोरथाचे इमले बांधायचो. चिरंजीव बोलता बोलता बोलला होता, एका मोटरसायकलमागे 5 सुटतील. मी हुरळून गेलो होतो. मनात फक्त गुणाकार चालू होता. गर्दी होईल, तोबा गर्दी करतील ग्राहक. फक्त 25,000 मोटरसायकल, ॲव्हरेज 100च्या वर, 2 वर्षाची गॅरंटी. रोज किमान 10-15 मोटरसायकली विकल्या जाणार. महिन्याला 400च्या दरम्यान. 400 गुणिले 5, 5 चोक 20, वर 5 शून्य. अरे बापरे, काहीतरी चुकतंय. 10 आकडेमोड केली, विश्वास बसेना. 20 वर 5 शून्य. 37 वर्ष नोकरी केली, अगदी प्रामाणिकपणे केली. शाळा एके शाळा, 24 तास मास्तर. निवृत्तीनंतर काय मिळालं? आणि आता महिन्याला एकदम एवढे? टाटा बिर्ला पाहिले नव्हते, पण उद्योजक पाहिले होते. त्यांचे चकचकीत बंगले पाहिले होते, गुबगुबीत गालीचे पाहिले होते, गुबगुबीत बायका पोरं पाहिली होती. मी कल्पनेनेच थेट त्यांच्या मांडीला मांडी लावून टाकली. छाती फुगली, बोलण्यात फरक झाला. राहण्यात फरक करायचं ठरवलं, पण तिथे पदरमोड होती. दुकानात जायचोही, पण रेट ऐकले की पुन्हा येतो असं म्हणून बाहेर पडायचो. कार्यक्रम चालू होते, छोट्या मोठ्या कार्यक्रमाला जायचोही. तिथे माझ्या नावापुढे लेखक, नाहीतर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक हे विशेषण लावायचे. मी मनात दुखवायचो. म्हणायचो, ग्लोबल कंपनीचे सातारा जिल्ह्याचे मुख्य डीलर जगन्नाथ शिंदे, असं का नाही म्हणत हे सूत्रसंचालक. त्या काळातही माझ्यातला लेखक जिवंत होता. तो नवीन काहीतरी लिहिण्यासाठी प्रवृत्त करत होता, सुचवत होता. कथानकं पिंगा घालत होती. कादंबऱ्या, कथातली पात्रं झोप उडवत होती. पण मी त्यांना हाकलून देत 400 गुणिले 5,000चा हिशोब करत होतो. रात्र हिशोब एकच, 400 गुणिले 5,000. बांधकाम चाललं होतं. पैसा कमी पडला, राहतं घर विकलं. काळजी नव्हती ना. 400 गुणिले 5,000, 10 घरं घेता येतील हो. चिरंजीव प्रशांत आठवड्यातून एकदा येऊन पाहून जात होता. तसा तो माझ्यासारखाच डीलरशिप व्यवसायात कच्चा, जुजबी सूचना करी. बोरिंग मशीन लावलं. 300 फुटाहून जास्त खोल गेलो. धुरळा, पाण्याचा थेंब नाही. असं कधी माझ्या अनुभवात नव्हतं. पाचगणीत सिडने पॉईंटसारख्या एरियात बोरवेल घेतली, पुरेसं पाणी मिळालं. पुण्याला ड्राय एरियात बोर घेतली, 100 फुटाच्या आत पाणी. मग इथे असं का व्हावं? प्रश्न माझा, सांत्वनही माझं. टँकरनी पाणी येई. 2 सिंटेक्स टाक्या होत्या, त्या भरून ठेवत असे. राहिलेलं पाणी मी बोरवेलमध्ये सोडत असे. एक दिवशी मनात आलं, सबमर्सिबल पंप बसवावं, पाणी काढावं. पंप बसवला. 4-5 वेळा भरलेलं पाणी काढलं आणि काय आश्चर्य, बोरवेलमध्ये पाणी न भरता पाणी यायला लागलं. दिवसातून 2 वेळा पाणी ओढलं तरी 1 तास बोरवेलमधनं पाणी येईल. सिमेंट, वाळू, सिमेंट ब्लॉक, विटा, जिथून स्वस्त मिळत तिथून मी घेत होतो. एक दिवशी मोळाच्या ओढावर वाड्याच्या झाडाखाली असलेल्या दुकानात सिमेंटच्या दराच्या चौकशीला गेलो. दुकान लहान, साठा कमी, एकटाच माणूस. वाटलं दर अधिक असणार. चौकशीत कळलं, इतरांपेक्षा 5 रुपयानं सिमेंटचा दर कमी आहे. दुकानदार तरुण होता, 40च्या आत वय. बोलका माणूस. आदराने बसवलं, माझी चौकशी केली, सिमेंट दिलं. माणूस आवडला, दरही आवडला. सिमेंट उघड्यावरच ठेवलं होतं. वळीव अजून आला नव्हता. दिवसा सूर्य रागारागाने भाजून काढे, पण वळीवाचा पत्ता नाही. सायंकाळी मी निघालो. वाईच्या घाटाला लागलो. ढग कुठून आले कळलं नाही. झुंडीच्या झुंडी आल्या. सगळं आकाश व्यापून टाकलं. त्यात वाऱ्याच्या अंगात फेफरं भरलं. बघता बघता टप्पोरे थेंब कोसळायला लागले. पाणीच पाणी. डोंगर माथ्यावरून उतारानं लोट धावायला लागले. दगड पांघरून उसासे टाकणारे ओढे नाले गायला लागले. मी मनात म्हणालो,
सातारला पाऊस पडला असेल तर 50 गोणींची वाट लागली असणार. 12-13 हजाराचं नुकसान. रात्रभर झोप अशी लागलीच नाही. सकाळी लवकर निघालो. रस्त्यानं रात्रीच्या पावसाच्या पाऊलखुणा बघत होतो. वाईत पडला होता. पाचवडला कमी होता. आनेवाडी भागात खाचरं शेतं अजून तुंबलेली होती. रामनगर भागात पाणीच पाणी होतं. नक्कीच पडला. 50 गोणींचा चिखल झाला. येऊन बघतो तर ताडपत्रीखाली पोती सुरक्षित. बाकी सगळीकडे पाणीच पाणी. ताडपत्री टाकली कुणी? आठवत राहिलो. माझं नुकसान वाचवणारा कोण हा देवदूत? थोड्या वेळात मोटरसायकल आली. नाही ना भिजल्या गोणी? नाही ना, ताडपत्रीमुळे वाचलं सिमेंट. मी टाकली ताडपत्री. तो होता दुकानदार सुभाष निंबाळकर. जीवनात मदतीला फार मोठी माणसं यावी लागतात असं नाही. सामान्य माणसांची मदत लाख मोलाची असते. त्याची प्रचिती पुढे येत राहिली. या एका घटनेनं मी सुभाष निंबाळकरांवर पूर्ण विश्वास टाकून मोकळा झालो. सिमेंट, खडी, विटा अगदी जे जे लागेल ते सुभाष निंबाळकरांच्या मदतीनं खरेदी करायला लागलो. आमची जोडी जमली. पाचगणीवरून मोळाच्या ओढ्यावर आलं की मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं एवढ्या श्रद्धेने मी पहिला सुभाष निंबाळकरांच्या दुकानात जाई. बांधकामाची चर्चा, साहित्याची ऑर्डर, सल्ला हे करूनच मग बांधकामाच्या ठिकाणी जाई. कैची ठोकली. पत्र्याला खालीच रंग देऊन मग पत्रा ठोकण्याचं ठरलं. धनराजच्या भावाला केशवला रंगाचं काम दिलं. केशवबरोबर एक मुलगा रंग द्यायचं काम करत होता. अबोल, कामाशी गाठ, गरीब, काम एके काम. केशव इकडे तिकडे जाई. हा प्राणी सकाळपासून अंधार पडेपर्यंत काम करी. आवडला. कामावर प्रेम असणारा माणूस. कामाने मोठा ठरतो तो माणूस. नाही तर माणसाची किंमत ती काय. काम करणारी माणसं मला आवडतात. मी त्या मुलाच्या कामावर खुश होतो. त्याला संधी देण्याचा विचार मनात घोळत होता. त्याची माहिती घेतली. नाव पिंटू. खरं नाव संदीप कुचेकर. सारे त्याला पिंट्याच म्हणत. पिंट्या लहान असताना त्याचे वडील गेलेले. एकुलता एक मुलगा. विधवा आई, एक बहीण. तिचं लग्न झालेलं पण सासरी जुळेना म्हणून ती आईच्या घरी. परिस्थिती फाटकी. त्यामुळे की काय, पिंट्या अबोल. धनराजकडे काम करी, केशवकडे काम करी, मिळेल ते काम करी. धनराज व्यवसायाने पेंटर, उत्तम पेंटर. त्यावेळी दुकानांचे बोर्ड, माहितीचे बोर्ड, भिंती पेंटिंगचा जमाना होता. शासकीय योजनांची गावोगावी भिंतींवर जाहिरात करायला लागे. सातारा जिल्ह्यातली बहुसंख्य कामं धनराज जगताप आर्टकडे असत. सतत 8-10 मुले तिथे कामाला. पिंट्या त्या 8-10 मुलांपैकी एक. एक दिवशी एक माणूस आला. काय करणार आहात इथे? ग्लोबल मोटरसायकलची डीलरशिप सुरू होती आहे. मला काम मिळेल? काय करता आपण? मी मोटरसायकलचा मिस्त्री आहे. मोळाच्या मोढ्यावर दुकान होतं, आता बंद आहे. कोणत्याही कंपनीची मोटरसायकल असू द्या, मी दुरुस्त करू शकतो. इंजिनच्या कामात हातखंडा. माझा त्याच्या सांगण्यावर विश्वास बसत नव्हता. माणूस साधा बोळा वाटत होता, फाटका वाटत होता. हुशार असावा असं वाटणं शक्य नव्हतं. बरं, आपलं नाव? मी जगताप मिस्त्री. चिरंजीव 2 दिवसांनी येणार आहे, या त्याच्याशी बोलून घ्या. जगताप मिस्त्री निघून गेले. 2 दिवसांनी आले. प्रशांत होताच. 4-2 प्रश्न प्रशांतने विचारले आणि मेन मिस्त्री म्हणून जगतापांना नेमून टाकलं. मला प्रशांतच्या निर्णयाचा हसू आला. माझा अंदाज, अनुभव नव्हता पण अंदाज. मेन मिस्त्री म्हणजे निळ्या रंगाच्या परीड घडीतला रुबाबदार माणूस. आता का बाळा, कपडे तेलानं ऑइलनं मळकटलेले. 1 जूनला एजन्सी सुरू करूया, प्रशांत म्हणाला. 8च दिवस राहिले होते. कामं तशीच अर्धवट होती. प्लॅस्टर करायचं होतं. किमान शोरूममध्ये टाईल बसवावी लागणार होती. रंगरंगोटी राहिली होती. अरे कसं शक्य आहे? रात्रपाळीनी काम उरकून घ्या हो. 1 जूनला उद्घाटन करायचं निश्चित झालं आहे. सिद्धार्थ टीम दिवसा काम करताना आडवी होत होती, रात्री उभी राहणारी नव्हती. सुभाष निंबाळकर कामाला आले. त्यांनी माणसं शोधली. रात्रीचा दिवस सुरू झाला. कार्यक्रम पत्रिका छापल्या, वाटल्या. अजून शोरूमची टाईल फिटिंग राहिली होती. काचा बसवायच्या राहिल्या होत्या. परवा ओपनिंग. RTO ऑफिसमधले एजंट अनवर पाशा खान धावत आले. अरे काय हे गुरुजी? गुरुजी असून माहीत नाही वे. परवाला उद्घाटन. एजन्सीची परवानगी घेतली का? एजन्सी रजिस्टर केली का? मला यातलं काहीच माहीत नाही आहे. मग कशाला एजन्सी सुरू करताय? काय खाऊ आहे का? काय पोरखेळ मांडलाय का?
अनवर पाशा खान काँग्रेसचा ज्येष्ठ कार्यकर्ता, कैलासवासी खासदार आनंदराव चव्हाण, खासदार प्रेमलताई चव्हाण यांचा निष्ठावान कार्यकर्ता. माझे त्याचे स्नेहाचे संबंध. आवाज मोठा, फटकळ माणूस, जे पोटात तेच ओठावर. त्याच दिवशी सायंकाळी लाल बत्तीची गाडी शोरूमसमोर. माझ्या पोटात खड्डा. कसली बलामत आली आता. गुरुजी बाहेर या, साहेब आलेत. खोलवर खड्डा. मी जवळ गेलो. साहेबांनी विचारलं, वर्कशॉप तयार आहे का? हो. रॅम्प? आता रॅम्प ही काय भानगड असते? मी गोंधळलो. त्यातूनही स्वतःला सावरलं. हे बघा साहेब, मी शिक्षक माणूस आहे, मला यातलं काही माहिती नाही. जे काय लागतं ना ते मी 2 दिवसात पूर्ण करीन. उद्या उद्घाटन, निमंत्रण पत्रिका वाटून झाल्यात, हसं होईल माझं, प्लीज. साहेब निघून गेले. अनवर भाई त्यांच्याबरोबर गेले. मी काळजीत. दुसऱ्या दिवशीचा उद्घाटन सोहळा झोकात झाला. जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आनंदराव पाटील, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रजनीताई पवार, राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शशिकांत शिंदे, शिवसेना जिल्हा प्रमुख दीपक पवार यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक, साहित्य, क्रीडा क्षेत्रातल्या 2,000 लोकांनी हजेरी लावली. राज्य स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समितीचे सचिव दा भिलारे यांचं भाषण खूप गाजलं. माझ्या आजवरच्या जीवनाचे ते साक्षीदार होते. वेगळ्या क्षेत्रातल्या माझ्या पदार्पणाचं त्यांनी तोंड भरून कौतुक केलं. उद्घाटनाच्या दिवशीच 21 मोटरसायकलींची रोखीनं विक्री झाली. संध्याकाळी मी नोटांची बंडलं ताब्यात घेतली. मनात आलं, 37 वर्ष सेवा केली, निवृत्तीनंतर एका वेळी एवढी रक्कम हातात पडली नाही. झालं, गुणाकार सुरू. रोज 20 मोटरसायकलींची विक्री गुणिले 30 गुणिले 365. कच्चा, गणितात कच्चा, तोंडी गणित होईना. कागद पेन घेतला, आकडेमोड केली, एकदम टाटा बिर्लांच्या मांडीला मांडी लावली. आडवा पडलो. कालची रात्र आठवली. दिवसभर टाईल बसवायचं काम चाललेलं. ओल्या टाईल्सवर नाचानाच, सजावट, मांडणी, मोटरसायकली लावणे. बिचाऱ्या टाईल्स कुरकुरत होत्या, खालीवर होत होत्या, फिट्ट बसायला तयार नव्हत्या. त्यांना तशी कोणी संधीच देत नव्हतं ना. त्यांच्याप्रमाणे माझंही काळीज खालीवर होत होतं. महिनाभरात या टाईल्स निघणार. त्या शोरूमच्या समोरच्या काचा बसवण्यासाठी नांगरे काचवाले आले होते. काही केल्या, काचा बसतच नव्हत्या. त्यांनी रात्र जागवली. मी, पिंट्या आणि माझा ड्रायव्हर जगताप मदतीला. तसे असंख्य डास आमच्याबरोबर होते. डोळ्याला डोळा नाही. उद्घाटनाच्या दिवशी सातारा आकाशवाणीवरनं सकाळी 9 वाजता माझी मुलाखत प्रक्षेपित होणार होती. नुकतीच मला एक्सलेन्सी अवॉर्ड जाहीर झालेलं. मुलाखतकारांनी माझ्या जीवनावरील, कार्यावरील मुलाखत घेतली होती. ऐकायची खूप इच्छा होती. बोललो ते बरोबर आहे का, आवाज कसा असेल, वगैरे वगैरे. नाही ऐकता आलं. एजन्सी सुरू झाली. जाहिरात जबरदस्त झाली होती. वर्तमानपत्र, भित्तीपत्रकं, स्थानिक केबल, पोस्टर, फ्लेक्स यांच्या माध्यमातून प्रचंड जाहिरात झाली होती. याशिवाय एका टेम्पोत एक मोटरसायकल ठेवलेली, 3-4 कामगार, मी, गावोगावी जाहिरात. शहर मोठं गाव आलं की मी हातात माईक घ्यायचो, रस्त्यावर उभा राहायचो. सुरुवात. पेट्रोल दरवाढीवर एकमेव पर्याय. 1 लिटरमध्ये 100 किलोमीटर प्रवास. जगातील एकमेव मोटरसायकल. किंमत फक्त 25,000. बटन स्टार्ट, रोटरी गिअर, 2 वर्षाची वॉरंटी. मला लाज नव्हती, लज्जा नव्हती. अगदी पाचगणी शहरातसुद्धा मी रस्त्यावर उभं राहून जाहिरात केली. जे पत्करलं, स्वीकारलं, त्याला वाहून घेण्याचा माझा पिंड. कराडला कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहाच्या बाहेर मी घसा फोडून जाहिरात करत होतो. घसा थकला, बोलायचा बंद झालो. एक जण जवळ आला. कोणी घेतली ही एजन्सी? सातारला, शिंदे एजन्सीने. तुम्ही कामाला आहे का त्याच्याकडं? नाही, मी मालक आहे. वाटलंच. कशावरनं? कामगार एवढं पोटतिडकीने नाही ना बोलत, कामच करत नाहीत ते. नाही, काय हे धंदा माझा आहे, मला बोललंच पाहिजे. नाही तरी मी सांगतो, हे काम तुमचं नाही. मालकाने आपलं केबिनमध्ये बसाव, रस्त्यावर येऊ नये. मी इथं कराडात सेल्समन आहे. आमचे मालक गिऱ्हाईकाशी बोलायला पण बाहेर येत नाहीत. मी हसलो, तो हसला. मी लाजण्याचं कारण काय? चोरी करत नव्हतो, चेष्टामस्करी करत नव्हतो, खोटं वागत नव्हतो, प्रामाणिक कष्ट करत होतो. तो बा गर्दी. 25,000 मोटरसायकल, तीही 1 लिटरमध्ये 100पेक्षा जास्त किलोमीटर पळणारी, त्यातून परत बटन स्टार्ट, 2 वर्षाची वॉरंटी. बघ्यांची गर्दी. सकाळी 7 वाजता माणसं, रात्री 9 पर्यंत माणसं. घेणारे 10-15, बाकी बघे.
कोणी ट्रायल घेई, कोणी तिघं बसून बघत, कोणी मोटरसायकल उलटी करून पार्ट अन पार्ट तपासत. सिएटचे टायर, होंडा टाईप इंजिन, रोटरी गिअर, एक साईडची बॅटरी, क्या बात आहे, सगळं A1. साळुंखे मॅनेजर, पिंट्या, केशव जगताप अशी 6-7 जण शोरूममध्ये. वर्कशॉपमध्ये जगताप मिस्त्री, संदीप सावंत. प्रशांतही आता जवळजवळ रोज येऊन जात होता. मी सातारला राहायला आलो. वर्कशॉपला लागून शोरूमच्या मागे 2 रूमची खोली बांधली. तवा पोळपाटापासून TV पर्यंत सगळं आलं. पहाटे उठून जेवण तयार करायचो, कपडे धुवायचो, रात्री पुन्हा अरे संसार. मी एजन्सीचा मालक झालो होतो. लवकर मालामाल होणार अशी आशा होती. स्वप्न चौफेर पसरत होती. महाराष्ट्रातील पहिले ग्लोबल मोटरसायकलचे डीलर आम्ही. गिराईक महाराष्ट्रभरातून. कर्नाटक राज्यातसुद्धा आमच्याकडून मोटरसायकल जायला लागल्या. माझ्यासारखा मीच, हे मी मनातल्या मनात बोले. लवकरच खंडाळा, वाई, कराड, फलटण अशा शहरातून सब डीलर नेमायचे आणि मस्त पैसा कमवायचा हे स्वप्न. एजन्सी सुरू करून 3-1 आठवडे झाले आणि पहिली मोटरसायकल वर्कशॉपमध्ये आली. अहो, मागच्या सीटवर बसलं का सीट माडगडावर बसतं राव. जगताप मिस्त्रीने ट्रायल मारली. वस्तुस्थिती होती. आता पर्याय शोधणं गरजेचं. जगताप मिस्त्री हा दोष दूर करू शकतील असं वाटलं नाही, पण 8 दिवसात त्यांनी तो दोष दूर केला. आता एकमेव कार्य सगळ्या गाड्यांच्या स्प्रिंगा बदलणे, तेही स्वतःच्या खर्चाने. जगताप खरंच मास्टर होते. माझा अंदाज चुकला होता. जगताप ग्रेट. पण आता तक्रारी वाढल्या. ऑइल सील जात होतं. दुसऱ्या कंपनीचं ऑइल सील बसत नव्हतं. प्रशांत कंपनीला कळवत होता, पण ऑइल सील येत नव्हतं. गाडी ठेवून घेणं शक्य नव्हतं. नव्या मोटरसायकलचं ऑइल सील काढून बसवून दिलं जाईल. ते चालू असताना नवीन तक्रारी. कोणाचा आरसा तुटे, कोणाचं फायबर क्रॅक होई. आता मला क्रॅक व्हायची वेळ आली. कंपनीच्या नावाची बोंब नको म्हणून नवी गाडी खोलणं, तिचा पार्ट काढणं आणि गिरायकाला विना किंमत देणं असा उद्योग सुरू झाला. नाही म्हणणार कसं? पैसे मागणार कसे? 2 वर्षाची वॉरंटी दिली आहे. शोरूमपेक्षा वर्कशॉपमध्येच गर्दी सुरू झाली. आता मला नवीन काम मिळालं. चिडून आलेल्या मोटरसायकल मालकाला शांत करणं. आतापर्यंत कंपनीचा मालक फिरला कला नाही. पुण्याच्या डीलरला प्रशांत भेटे, पण फक्त आश्वासनं. त्यांनीच अजून स्वतःची एजन्सी चालू केली नव्हती. कंपनीतून गाड्या येत त्या थेट आमच्या एजन्सीवर. पुण्याचा शहा कमिशनचा धनी. कंपनीतून वॉरंटी क्लेममधले स्पेअर पार्ट येत नव्हते. RTGS केलं, रक्कम पोच झाली की मोटरसायकली तेवढ्या येत होत्या. जगताप मिस्त्री सातारा इथल्या स्पेअर पार्ट दुकानात फिरत. दुसऱ्याच्या मोटरसायकलींचे ग्लोबल मोटरसायकलीला बसतील असे पार्ट आणत, काही पार्ट अल्टर करायला लागत, ते करत. आमची पदरमोड स्पेअर पार्टमध्ये सुरू झाली. शिवाय जे पार्ट बाजारात मिळत नव्हते त्यासाठी नव्या मोटरसायकलमधले पार्ट काढावे लागत होते, हे वेगळंच. आता खोललेल्या नव्या मोटरसायकलींची लाईनच लागली. दुरुस्तीसाठी 5-6 कारागीर लागत होते. आता गुणाकाराऐवजी वजाबाकी सुरू झाली. गोविंद थापा नावाचा मुलगा कामावर आला. वाईला कोणाकडे तरी होता. पोटावारी काम करत होता. पगार नव्हता. गरीब वाटला. नेपाळी. डोक्यात विचार, एजन्सीवर राहणार, रात्री अपरात्री आधार होईल, हाताशी येईल. पोरगं धडपडी. पगार सुरू केला. हाताने स्वयंपाक करणार म्हटल्यावर सगळा संसार घेऊन दिला, अगदी TV सुद्धा. जगताप मिस्त्री मेन मिस्त्री. इतर टाळाटाळ करत, टंगळमंगळ करत, उशिरा येत. जगताप मिस्त्री मला म्हणत, अहो चिडत जा, शिव्या घाला, रागवा. मला नाही जमलं कधी. मुख्याध्यापक होतो. हाताखाली 10-12 शिक्षक होते. कधी रागवल्याचं आठवत नाही. प्रत्येकजण आपल्या जबाबदारीनं काम करे. शनिवार रविवारसुद्धा शाळा चालू असे. ते इतरांना सांगत की आमचे मुख्याध्यापक राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक आहेत. त्यांची शाळा आदर्श ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे. उपशिक्षक, बहुसंख्य शिक्षिका, त्यांच्या अनेक अडचणी. पण त्या अडचणी कधी शाळेत आल्या नाहीत. मग रागवणार कसा आणि का? सवय झाली ना, रागवता येतच नव्हतं. पण वजाबाकी चालू झाली तसा स्वप्नांचा एक एक चिरा निखळायला लागला. पैशाची गरज भासायला लागली. एजन्सी तर बंद करता येत नव्हती. नावाचा सवाल होता. आज ना उद्या वॉरंटीमधले स्पेअर पार्ट येतील ही अपेक्षा. प्रवाह उलट दिशेने व्हायला लागला याची जाणीव होत होती, पण चालू ठेवण्याशिवाय पर्याय दिसत नव्हता. कराडला सब डीलर नेमला. तो 6 मोटरसायकल घेऊन गेला. 2 विकल्या. त्यातल्या अडचणी बघता 4 परत आणून दिल्या.
वाईला पिसळांना सब डीलर नेमलं. त्यांनी 5-6 मोटरसायकली विकल्या. नवीन घेऊन जायचं नाव नाही. पहिल्याचे पैसे त्यांच्याचकडे. जागेचं भाडं, बांधकामाला 15-1 लाख घातलेले, 8-10 कामगार, त्यांचे पगार, बाजारात स्पेअरपार्टची खरेदी, इतर खर्च. आपण चांगले गुंतलो आहे याची जाणीव झाली, पण दोष द्यायचा कोणाला? स्वतःच्या नशिबाला दोष देण्यापलीकडे पर्याय नव्हता. नशीब बिचारं आबोल. कितीही शिव्या घातल्या तरी होऊ नाही. 7-7:30 वाजले की शोरूम वर्कशॉप बंद. कामगार निघून गेले की मी एकटा. मग मीच माझा वैरी होई. माझ्या चुका स्पष्ट होत. निवृत्त झालो. अनेक जण झाले, मी झालो. निवृत्तीनंतरचं जीवन आरामात जगायचं. 37 वर्षे वळवळ केली होती. त्यापूर्वीही जे करता येईल ते केलं होतं. मग आता निवृत्तीनंतर कशासाठी हा हव्यास? अनुभव नाही आणि मोठा घास घेतला. निवृत्तीनंतरचा पैसा गेला, घर विकलं. दुसरं घर होतं म्हणून किमान कुटुंबीय रस्त्यावर नाही आले. गोडवलीला 2 एकर जमीन होती. धंद्यासाठी 15 लाखात ती विकली. धंद्यात पडण्यापूर्वी स्नेहांकितांनी सल्ला दिला होता की अरे तुला काय कमी आहे? घर आहे, गाडी आहे, मुलगा कमावताय, लेखनाचा छंद आहे, सभासंमेलनाला जाता, व्याख्यानाला जाता, कशाला घेऊन घेताय व्याप? पाचगणीकरांनी आलोट प्रेम केलं, शुभचिंतकांनी नाव दिलं, प्रतिष्ठा दिली. त्यांच्यासाठी काहीतरी करा. वेळ जाईल, आनंद मिळेल. मी कुणाचं ऐकलं नाही. पत्नी कुसुमचा विरोध होता. प्रशांतलाही मी व्यवसायात यावं असं वाटत नव्हतं. हा निर्णय माझा होता, माझा एकट्याचा. त्यामुळे ओढवल्या प्रसंगाचा मी एकटा धनी. D.Ed कॉलेजचा मित्र शहाजी मुळीक पंढरे बारामतीहून आला. त्यांनी सांगितलं, निवृत्त झालो, शेताच्या बांधावर जात नाही, ताटावर बसण्यापलीकडे कष्ट घेत नाही, तांब्यासुद्धा सुनबाई देते, जेवतो, दुपारी झोपतो, किमान दिवसाआड बारामतीला जातो. मुलांनी गाडी दिली आहे, ड्रायव्हर आहे, आरामात मस्तपैकी फिरतो. नानासाहेब कासुर्डे अगदी जवळचा मित्र. ते तर म्हणत, आयुष्यभर वतवत केली, उपास केले, कष्ट केले, आता हा व्याप नको. पण मी कुणाचंच ऐकलं नव्हतं. माझं गणित वेगळं होतं. 18 तास काम करायची सवय नियतीने बालपणापासून लावली होती. निवृत्तीनंतर घर खायला उठेल ही भीती. काम करणाऱ्याचा सत्कार होतो, मानसन्मान होतो. दिवसभर करणार काय? शेती नाही. जीवनाला एक वळण लागलं होतं. सकाळपासून मी घड्याळ झालो होतो. पायाला चक्र, डोक्यात चक्र. आता मी भोवरा होऊन 4 भिंतीत किती फिरणार? कधी या भिंतीला, कधी त्या भिंतीला धडक देणार. शब्दानं शब्द वाढणार, भांड्याला भांडं लागणार. माझ्या पिंडाला हे सहन करायची सवयच नाही. तोटा होत होता. डोक्याला क्षणाक्षणाला जाणवत होतं. महिन्याकाठी एखाद दुसरी मोटरसायकल विकली जात होती. 8-10 कामगारांचा पगार, स्पेअरपार्ट खरेदी. पण करणार काय? कामगारांना कमी करता येत नव्हतं. शोरूममधले कामगार आता वर्कशॉपमध्ये कमी पडायला लागले. 10-15 मोटरसायकली रिपेअरिंगला येत. त्यांना सेवा तर द्यायला पाहिजे. वॉरंटी, फ्री सर्व्हिस. त्यात अशा कंपनी फ्री सर्व्हिंगचे पैसे आज ना उद्या देईल ही आशा. मोफत स्पेअरपार्ट कंपनीतून येतील. मोटरसायकलमधल्या त्रुटी दूर होतील. आज ना उद्या पुन्हा पूर्वीसारखी गर्दी होईल ही अपेक्षा. मी कुशल नट होतो. माझी कला मला व्यवसायात उपयोगी पडत होती. माझं दुःख मी कामगारांना कधी दाखवत नव्हतो. बंद केबिनमध्ये स्वतःला कोंडून घेई, चित्र काढत बसे, लिहित राही. महिन्याच्या 2 तारखेचा कामगारांचा पगार 3 तारखेला कधी होऊ दिला नाही. सौ कुसुमचा पगार, माझी पेन्शन, इकडे तिकडे काढओढ करून पगार 2 तारखेला म्हणजे 2 तारखेला. चिरंजीव प्रशांतची मदत होतच होती. माझी ही नाजूक अवस्था जगताप मिस्त्रींना जाणवली. ते म्हणाले, सर मी स्वतःचं वर्कशॉप चालू करतो. का? अहो तुम्ही किती बुडत राहणार? मोटरसायकलची विक्री थांबली, उगा आमचा बॉज आहे. हे बघा जगताप मिस्त्री, एजन्सी सुरू केल्या दिवसापासून तुम्ही आहात. तुम्ही कायमचे माझ्याकडे काम करणार आहात. जातील हे दिवस. नवीन मॉडेल काढते कंपनी, पुन्हा येतील पूर्वीचे दिवस. गेले नाहीत जगताप मिस्त्री. दिवाळीला मी एक पगार बोनस म्हणून देत असे. 2 दिवाळीला दिलाही, 3ऱ्या दिवाळीलाही देणार होतो. तर प्रशांतकडे सगळे कामगार म्हणाले, यावेळी आम्हाला बोनस नको. बोनस नको म्हणणारे इतिहासातले पहिले कामगार असावेत. प्रशांतने मला सांगितलं. मी सगळ्यांना बोलवलं. म्हणालो, बोनस मालक देतो, तो नको म्हणायचा अधिकार तुम्हाला येतो कुठनं? सर पण एजन्सीची परिस्थिती अशी आहे म्हणून मी दिवाळी साजरी करणार नाही का? तुम्हाला बोनस घ्यावाच लागेल. प्रशांतनी सगळ्यांना बोनस दिला.
श्रोते हो, हा होता आजचा भाग जगन्नाथ शिंदे लिखित डोंगरा एवढी माणसं या त्यांच्या आत्मकथनाचा. पुढचा भाग ऐकूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार.